हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण निघालेलो आहोत छोट्याशा भटकंतीला. लेट्स गो. लेट्स गो. आज पण छान क्लिअर डे आहे. पाऊस नाही तर आम्ही संधी साधून घेतोय आणि फिरायचा भरपूर प्रयत्न करतोय. त्या पावसाला की मग अडकायला होतं घरामध्ये. हो ना, आणि घराबाहेर पडता येत नाही मग. वाटतं पावसाचं खूप चिकचिक होते सगळे. आज मस्त फायदा उठवत्या. क्लिअर एकदम छान. मेट्रो स्टेशन खाली ट्रॅफिक जाम झालंय किंवाच बसलोय. हो, आणि इतका अंधार आहे ना. आधी एवढा अंधार नव्हता या एरियामध्ये. हे बघ आता चेहरे कसे वाटते. असं वाटतं रात्रीचे किती वाजलेत. हो, आताशी दुपारचे 4 वाजलेत मंडळी. वरती बांधल्यामुळे ट्रेनचा ट्रॅक आहे ना वरती. स्टेशन पण आहे मेट्रोचं. काल पण इथेच अडकलो होतो आपण. आज बाहेर निघायचं स्पेशल कारण आहे. कारण विलेपार्ले इथे लक्ष्मीनारायण हॉल इथे रामदास स्वामींच्या पादुका आलेल्या आहे सज्जनगडावरून. आणि त्या पादुकांचा सध्या प्रचार दौरा सुरू आहे. तर मुंबईत 2-3 ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. तर सध्या विलेपार्लेमध्ये आहेत त्या. तर आपण जाऊन पादुकांचं दर्शन घेणार आहोत. तर तुम्हालाही दर्शन घडवते. तुम्ही ऑनलाईन दर्शन घ्या. आणि नंतर आपण छान एक एक्झिबिशन पण कवर करणार आहोत. गौरी गणपती निमित्त आता एक्झिबिशन पण जोरदार सुरू आहेत पार्ल्यात. तर 1 किंवा 2 एक्झिबिशन जसे आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण तेही कवर करणार आहोत. ते पण जाऊया आपण. तर आज दोन्ही स्पेशल गोष्टी करणार आहोत. तर स्टे ट्यून. छान असणार आजचा व्लॉग पण. बघत राहा शेवटपर्यंत. आमचा फेवरेट ब्रिज आलेला आहे. आता आपण इर्ला या भागात आलो आहे आधी पहिल्यांदा. फ्रेंड्स, निधीचे काल कपडे अल्ट्रेशनला टाकले होते ना, ते घ्यायला आलो आहे. निधी गेली आतमध्ये. तोपर्यंत बाहेर उभं राहून तुम्हाला दाखवते. ड्रेस मस्त आले. आजचं पण कलेक्शन सुंदर आहे. लक्ष्मीनारायण सभागृह.
आज ईद आहे त्यामुळे सगळीकडे असे झेंडे लागले आहेत. बाजूच्या हॉलमध्ये असेल लक्ष्मीनारायण. तिकडे असणार. जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पापोषका भजाके सुरेगा उपादेशे
इतकं छान पादुकांचं दर्शन झालं, इतकं शांत हो वाटलं. आणि तिथे बसून आम्ही मारुती स्तोत्र म्हटलं, रामरक्षा स्तोत्र म्हटले. रामरक्षा पण म्हटली ना, हो पाठ ना. होती आपल्याकडे. हो, मी दुसरीला असल्यापासून आजीने मला शिकवूनच ठेवलं होतं. आणि आपल्या पार्ले टिळकमध्ये पण सगळं रामरक्षाची रामरक्षावर. स्पर्धा व्हायची, अथर्वशीर्षाची स्पर्धा स्पर्धा व्हायची. व्हायच्या. आणि इतकं शांत वातावरण होतं ना, जो येतो ते त्याची बसण्याची व्यवस्था छान केली होती. आणि सगळे नामस्मरणात होते. आणि पादुकांचं दर्शन पण साईड बाय साईड चालू होतं. तिथे जवळून शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे मी घेतलं नाही. हो, लांबूनच आम्ही दाखवलं. लांबूनच दाखवू काय शकलो. जवळ आहेत, आपण पण पाळायला पाहिजे, हां. लांबून तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवलं, जवळून अलाउड नव्हतं. तिथे सगळे गुरुजी वगैरे होते ना, तर म्हणलं नको बाबा उगाच देवाचे ते आणि छान 15 मिनिटं बसलो, फार बरं वाटलं. आणि ते एक्झिबिशन 3 तारखेपासून आहे. माझा गैरसमज झाला, मला वाटलं आज आहे तिथे. तर जेव्हा एक्झिबिशन आता लागेल ना, तेव्हा तुम्हाला नक्की तिथे घेऊन जाईल. पण पादुकांचं दर्शन फार सुंदर झालं, वरच होतं, इतकं शांत झालं, खूप बरं वाटतंय. ही अपोलो क्लिनिक आहे. इथे पण सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे होतात आजी आजोबांचे, आई बाबांचे. आणि हेच होली फॅमिली चर्च आहे. त्याच्या रस्ता जातो ना त्याच्या मागे, तिथे सिमेटरी आहे. आणि ही आपली वॉल स्ट्रीट बिल्डिंग मोठी जम्बो जेट. सो फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपलं थोडं थोडं मुंबई दर्शन रोज सुरू आहे. आज तुम्हाला आमच्याबरोबर पादुकांचं दर्शन करायला घेऊन गेले आणि थोडा इरला भाग, थोडा पार्लाचा भाग, अंधेरीचा भाग तुम्हाला दाखवते. जसं जसं जमेल तसं आम्ही बाहेर पडतो आणि तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जातो आहे. तर असा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन विषयाच्या फ्रेश व्लॉगमध्ये येतं. पण सगळ्यांना बाय बाय, Bye bye. गुड नाईट.